मध्ये तुम्ही भाषणांमध्ये हे करत असताय आणि करणार पण आहात, पण याचा पूर्ण अर्थ समजून घ्या. विवेकानंद म्हणतात स्टँड अप म्हणजे उभे राहा, बी बोल्ड धाडसी व्हा, बी स्ट्रॉंग बळकट व्हा. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टी मिळवल्यानंतर टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर. तुमच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, कारण यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्हीच आहात शिल्पकार तुमच्या जीवनाचे. तुमचं जीवन तुम्हीच घडवू शकताय. ऑल दॅट स्ट्रेंथ अँड सुकर यू नीड इज इन युअर सेल्फ. आणि तुमच्या जीवनाची ही जबाबदारी घेण्यासाठी जी काही बुद्धी लागते, जे बळ लागते, जे सामर्थ्य लागते, ते तुमच्यामध्ये खचखचून भरलेलं आहे. ते ओळखायला शिका. तुमच्या जवळच आहे सगळं. विवेकानंद इज लाईफ अँड विकनेस इज डेथ. स्ट्रेंथ इज लाईफ म्हणजे काय? बळ हेच काय आहे? जीवन आहे. आणि अशक्तपणा विकनेस म्हणजे काय? दुबळेपणा. तर एखाद्या खडकावर पाण्याची जर सतत धार आम्ही सोडत राहिलो तर तो खडक सुद्धा फुटतो, पण ती धार सतत पडत राहिली पाहिजे. आज सांगितलं म्हणजे उद्या मुलं शहाणी झाली असं होत नाही. ते पुन्हा पुन्हा मुलांना सांगावं लागतं. तर 1893 साली शिकागो येथे सर्व धर्म परिषद होती आणि भारताचा प्रतिनिधी म्हणून आमचे विवेकानंद गेले होते तिथे. भारताचा प्रतिनिधी एखाद्या शाळेचा किंवा एखाद्या तालुक्यातून, जिल्ह्यातून नव्हे किंवा राज्यातून नव्हे, देशाचा प्रतिनिधी. म्हणजे त्यांच्यामध्ये किती सामर्थ्य, किती बुद्धी होती असेल बघा, की सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणून आपण कुणाला पाठवायचं? श्री स्वामी विवेकानंदांना पाठवायचं. त्यावेळेला देश पारतंत्र्यात होता. मिशनरी लोकांचं वर्चस्व होतं आपल्या देशावर. त्यावेळेला आता पोचलेले आहेत सर्व धर्म परिषदेसाठी भारताचा प्रतिनिधी म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर यांचा पोशाख, यांचं राहणीमान बघून त्या अमेरिकन लोकांना विचित्र वाटत होतं. कारण तिकडचे लोक सूट बूटातले. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूट बूट अमेरिका आणि युरोप खंडातूनच आमच्या देशामध्ये आलेला आहे. त्याच्या आधी आमच्याकडे कोण सूट बूट घालत नव्हतं. धोतर आणि सदरा. आणि स्त्रिया काय नेसायच्या? साड्या नेसायच्या. अगदी लहान असताना परकर आणि पोलकं घालायच्या. त्याला परकर पोलकं म्हणत होतो आम्ही. स्कर्ट ब्लाऊज म्हणत होतो. त्याच्यानंतर सगळं बदललं. देश फार बदलून गेला ब्रिटिश आल्याने. काही वाईट गोष्टी घडल्या ब्रिटिशांच्यामुळे, काही चांगल्या गोष्टी पण घडल्या. तर त्या ठिकाणी जे धर्मपंडित आले होते ते 60-70 उलटलेले होते. आणि आमचे विवेकानंद फक्त 30 वर्षात वेद, भगवद्गीता, रामायण, उपनिषद सगळ्याचा अभ्यास केला होता. अतिशय व्यवस्थित अभ्यास त्यांनी केला होता. आणि ते आमच्या हिंदू धर्मातील जे काही ग्रंथ आहेत त्याचे गाढे पंडित झाले होते. आणि या ग्रंथातून ते काय शिकले होते ते त्यांनी जगासमोर मांडलं तिथे जाऊन. आणि त्यावेळेला काय घडलं सांगते तुम्हाला, नीट ऐकून घ्या. विवेकानंद 30 वर्षाचे एकदमच युवक ना, फार मोठे नव्हे. आणि तिथं आलेले सगळे धर्मपंडित खूप मोठे होते. विवेकानंद जेव्हा त्या सर्व धर्म परिषदेमध्ये बसले होते त्यावेळेला जेव्हा विवेकानंदांची पाळी येत होती मुलांवर, विवेकानंद बाजूच्या धर्मपंडिताला सांगत होते तुम्ही जा, नंतर मी बोलतो. पुन्हा त्यांची पाळी आली की ते दुसऱ्याला सांगणार तुम्ही जा, मग मी बोलतो. धाडस एकत्र करायचं होतं. जगाची परिषद होती ती. आणि त्यावेळेला सगळे धर्मपंडित त्यांनी आपापल्या धर्माचं सांगून झाल्यानंतर एक वेळ अशी आली की तू जा म्हणायला कोणीच उरलं नाही. विवेकानंद एकटेच शेवटचं भाषण, लक्षात घ्या, शेवटचं भाषण त्यांचं उरलं होतं. आणि त्या व्यासपीठावरून
डॉक्टर बेरॉस हे जे त्या कार्यक्रमाचे संयोजक होते, त्यांनी सांगितलं की द लास्ट स्पीच इज फ्रॉम श्री स्वामी इंडिया. भारताचे प्रतिनिधी म्हणून आलेले श्री स्वामी विवेकानंद यांचं भाषण असेल. आणि त्यावेळेला विवेकानंदांची जी अवस्था झाली, तिथं जायलाच पाहिजे त्या स्टेजवर, नाव पुकारलेलं होतं. तुमची पण अवस्था अशीच होते नाही, मी नाही टीचर, मी नाही टीचर, हिचं होऊ दे मग मी, तिचं होऊ दे मग मी, असंच झालं होतं तिथे पण. आणि मग शेवटी कोण गेले? विवेकानंद संत पावलांनी निघाले व्यासपीठाकडे. आणि त्यावेळेला त्यांची स्थिती काय झाली, त्यांनी एक समजून घेतलं, व्यासपीठापर्यंत पोहोचेपर्यंत 1000 पावलांच्या प्रवासाची सुरुवात होते पहिल्या पावलापासून. पण ते पहिलं पाऊल कसं पाहिजे? अत्यंत निर्भय, अत्यंत दक्ष, कल्पक, नम्र आणि प्रसन्न. हे 5 गुण त्या स्टेज पर्यंत पोहोचेपर्यंत विवेकानंदांनी एकत्रित केले आणि व्यासपीठावर जाऊन ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, त्यांच्या तोंडातून हे जेव्हा शब्द बाहेर पडले, त्यावेळेला अमेरिकेची जनता आणि इतर देशातून आलेले काही टवाळकी करणारी मुलं त्यांनी बघितलं, काल यांच्या पायामध्ये वेगळे चप्पल होते, यांना किती वेळा सांगितलं तुमचा वेश बदला, ते भगवं घालू नका, इथले सूट बूट घाला, इथले बूट घाला, अजिबात ऐकलं नाही. आणि आज बरं आमचे बूट यांना चालले. ती मुलं पुढे आली आणि त्यांनी विचारलं विवेकानंदांना, काल तुम्ही सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्या हिंदू धर्माच्या, आपला भगवा ध्वज, आपला भगवा पोशाख याच्याविषयी फार बोलत होतात. आज कुठे गेला तुमचा हिंदू धर्म आणि तुमचा तो पोशाख, तुमची ती तुमचा तो पेटा? आज बऱ्या चालल्या आमच्या चप्पल अमेरिकेच्या, तुम्हाला कालपर्यंत तुम्हाला काही चालत नव्हतं, आता कुठे गेला तुमचा हिंदू धर्म? असं विचारल्यावर विवेकानंदांनी निष्किलपणे काय उत्तर दिलं बघा. विवेकानंद म्हणाले की माझी भारतीय संस्कृती, माझी हिंदू संस्कृती जिथं आहे तिथंच आहे, आज पण तिथंच आहे. आणि त्या संस्कृतीला आज पण मी इथंच ठेवलेला आहे. ही बघा माझी हिंदू संस्कृती. त्याच्याकडे बोट टाकून सांगितलं ही माझी हिंदू संस्कृती आणि तुमची जी संस्कृती आहे ना, ती मी इथं ठेवलेली आहे. ही हिंदू संस्कृती आणि ही अमेरिकन संस्कृती. आणि हे ऐकल्याबरोबर अगदी चपापून गेले हे अमेरिकन मुलं. इंग्लिश मध्ये उत्तर दिलं होतं, अस्खलित इंग्लिश होतं विवेकानंदांचं. जगभर फिरणार तर अनेक भाषा याव्या लागतात, यासाठी त्याने अनेक भाषा अवगत केल्या होत्या. आणि त्यानंतर विवेकानंद कित्येक दिवस अमेरिकेमध्येच राहिले. आणि त्यानंतर त्यांचं ज्ञान बघून, गोष्ट ऐकायला, इंग्लंडच्या राजाने त्यांना बोलावणं काढलं. म्हणतात की नाही, जया अंगी मोठेपण दया यातना कठीण. ज्याला मोठेपण असतं त्याला यातना खूप सहन कराव्या लागतात. तसंच विवेकानंदांना पण तिथे खूप यातना सहन कराव्या लागत होत्या. त्यांचा तो पोशाख बघून समोर बसलेली ती टवाळगी पोरं त्यांच्या ड्रेसवरून बोलायला लागली. काय म्हणत होते रे ते, आपला हिंदू धर्म म्हणजे आई, असं वगैरे त्यांना काय काय तरी म्हणून चिडवायचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला विवेकानंद असे ताट उभे राहिले आणि म्हणाले, माझं माझ्या देशावर खूप प्रेम आहे, माझं माझ्या हिंदू धर्मावर प्रेम आहे. माझा हिंदू धर्म माझी आई आहे आणि माझ्या आईबद्दल याच्या पुढे कुणी एक चकार शब्द जरी काढला तर मी हे असा उचलून या समुद्रामध्ये फेकून देईन. तुमच्या घरातल्या लोकांना तुमचा हार सुद्धा मिळणार नाही. फक्त याद राखा, माझ्या धर्माविषयी बोलूनच बघा मी काय करतो. आणि त्यानंतर ती जी समोर मुलं बसली होती, इंग्लंड येईपर्यंत एकही मूल हिंदू धर्माविषयी तर सोडाच, एकमेकाशी पण बोलली नाहीत. एकमेकांशी का बोलली नाहीत?
आम्ही काय तर बोलायला जाऊ आणि ह्यांना वाटेल की हिंदू धर्माविषयी बोलतोय आणि उचलून पेटतील समुद्रामध्ये, हातूनाक जीव जाईल. एवढे धाडसी होते. परोपकारी नरेंद्र वाचलाय की नाही, शाळकरी मूल असल्यापासून ते कसे होते आणि त्यानंतर पण ते तसेच होते. हे विवेकानंदांची आणि एक गोष्ट सांगते ना तुम्हाला. विवेकानंद जेव्हा कॉलेजला जात होते त्यावेळेला एक गोरा प्रोफेसर, गोरा म्हणजे कळला तुम्हाला, ब्रिटिश प्रोफेसर यांचा भयंकर द्वेष करायचा. कशासाठी द्वेष करायचा? यांची बुद्धी बघून द्वेष करणार. परीक्षा होती आणि पेपर लिहिण्यासाठी सगळी मुलं बसली होती आणि तो जो गोरा प्रोफेसर होता तो यांच्याच क्लासमध्ये सुपरविजन साठी आला. त्याने सगळ्यांच्या पेपरवर सिग्नेचर केली आणि विवेकानंदांच्या पेपरवर इडियट लिहिलं. काय लिहिलं? इडियट. इडियट म्हणजे काय? मूर्ख. विवेकानंदांनी ते बघितलं. विवेकानंद काय साधारण व्यक्ती नव्हते, लहानपणापासूनच असाधारण व्यक्तिमत्व होतं, म्हणूनच जयंती साजरी होते. विवेकानंदांनी पेपर झाल्यानंतर सरांना म्हटलं, सर तुम्ही सही तेवढी केली, तुमची तारीख नाही लिहिली. तसं प्रोफेसर म्हणाले, काय लिहिलंय बघितलंच काय तिथे? बघितलं ना सर. मग काय लिहिलंय? इडियट लिहिलंय. मग इडियट माझी सही? अहो मला वाटलं तुम्ही इडियट आहात म्हणून तुम्ही इडियट लिहिलं. कळलं की नाही? म्हणजे तिथल्या तिथं हजरजबाबीपणा कसा होता बघा त्यांच्याकडे. असं अनेक प्रसंगांना त्यांना तोंड देत जावं लागत होतं. एकदा ट्रेन मधून प्रवास करत असताना विवेकानंदजी काय झालं बघा. ज्या ट्रेन पूर्वी ब्रिटिशांनी ट्रेनची सुरुवात केली, मग हे गोरे लोक ट्रेन मध्ये जास्त असायचे. तर एकदा विवेकानंद ज्या बोगीमध्ये बसले होते, समोर सगळे गोरे लोक बसलेले होते. त्यातला एक गोरा काय म्हणाला माहितीये? गोरा म्हणजे ब्रिटिश. त्यातला एक गोरा म्हणाला, अ पिग अँड अ बर्ड कॅनॉट सीट टुगेदर. एक डुक्कर आणि एक पक्षी एकत्र बसू शकत नाही. म्हणजे त्याने इनडिरेक्टली विवेकानंदांना डुक्कर म्हटलं आणि आपण पक्षी झाला तो. विवेकानंद म्हणाले, डोंट वरी, आय विल फ्लू अवे. काही काळजी करू नकोस, मी उडून जातो. डुकराजवळ मी काय बसणार नाही. ಯಾವಾಗಲೂ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಾವವನ್ನು ಕಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿವೇಕಾನಂದರು, ಅವರ ಮೂಲ ಹೆಸರು ನರೇಂದ್ರ. ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಸರು ನರೇಂದ್ರ. ನಂತರ ದೊಡ್ಡವರಾದ ನಂತರ ವಿವೇಕಾನಂದರಾಗ್ತಾರೆ. ಅವರು ಸಣ್ಣ ಬಾಲಕನಾಗಿದ್ದಾಗ ಅವರ ತಂದೆಯವರು ವಕೀಲರಾಗಿದ್ದರು. ಅವ್ರ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಬಾಗಿಲಾಗ ಆಟ ಆಡ್ಕೊಂತ ಕೂತಾ ಇದ್ರು. ಅವರ ತಂದೆಯವರು ಸಾರೋಟಿನಲ್ಲಿ, ಸಾರೋಟ್ ಅಂದ್ರೆ ಸಾಂಗ ಕುದುರೆ ಗಾಡಿ ಒಳಗ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬ ಸಾರಥಿ ಇರ್ತ. ಕುದುರೆ ಸಾಂಗವನ್ನ ನಡೆಸಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಸಾರಥಿ ಅಂತ. ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಆ ಸಾರಥಿ ಅವ್ರ ತಂದೆಯವರನ್ನ ಕೋರ್ಟಿಗೆ ಕರೆದುಕೊಂಡ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅವಾಗಿ ಮಗು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಆ ಕುದುರೆ ಹ್ಯಾಕ್ ಬರ್ತೈತಿ, ಆ ಸಾರಥಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆಟ ಉಳಿಸ್ತಾ ಇರ್ತಾನ. ನಮ್ಮ ಅದಕ್ಕೊಂಥರ ಆಟ ಅನಿಸ್ತಿತ್ತು. ಆ ಕುದುರೆ ದಾಟಿ ಇಂಥ ಕುದುರೆಯನ್ನು ಹೊಡಿತಾ ಇದ್ದ ಸಾರಥಿ. ಅವಾಗ ಆ ಕುದುರೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿತ್ತು, ಟಕ್ ಅವಾಗ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಮಗುವಿಗೆ ಒಂಥರ ಏನೋ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂಥರ ಆಟ
प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि आज 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती, तसेच श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती. मग तुम्हाला वाटणार 12 जानेवारी दोघांचा जन्म एकाच दिवशी झाला. हो, एकाच दिवशी झाला, पण साल वेगळं. इसवी सन 1863 मध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला आणि इसवी सन 1598 मध्ये राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंचं कार्य उदात्त आहे. प्रत्येक जण आपण कपाळाला जो सिंदूर लावतो की नाही आणि गर्वाने म्हणतो, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. अशी जी गर्वाने जी फुलून छाती फुलून गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणतो की नाही. आणि हे हिंदुत्व स्वराज्याची स्थापना ज्यांनी शिवाजी महाराजांच्याकडून करविली आणि आम्हाला दिला आदर्श राजा जाणता राजा, अशा या राष्ट्रमाता जिजाऊ माता. त्यांना 2 पुत्र, एक संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज. पहिला पुत्र संभाजी महाराज आणि दुसरा पुत्र शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या वेळेला त्या त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांची म्हणजे पोटात राहायच्या अगोदर, त्यांचा जन्म होण्यापूर्वी त्यांनी समाजामधली अराजकता पाहिली. त्यावेळेला मोगलांचं राज्य होतं. मोगल म्हणजे परदेशातून आलेले हे लोक. ते काय करायचे, आमच्या या भारतातील सगळ्या लोकांच्यावर अन्याय अत्याचार, सगळीकडे जसं ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले की नाही आमच्यावर, तसं त्यांनी त्या लोकांनी सुद्धा अतिशय अत्याचार अन्याय होत होता. स्त्रियांच्यावर तर अत्याचार, अनेक प्रकारचा अत्याचार व्हायचा. आणि ही अशी ती अराजकता पाहिली आणि जिजाऊ मातेनी तुळजाभवानीकडे साकडं घातलं. तुळजाभवानीकडे साकडं घातलं म्हणजे काय केलं, मागणी केली. काय मागणी केली की हे भवानी माता, मला असा पुत्र दे जो या सर्व दुष्ट लोकांचा काय करेल, संहार करेल, नाश करेल आणि माझ्या हिंदू धर्माची स्थापना करेल. माझा हिंदू धर्म माझ्या या भारतामध्ये टिकवून ठेवेल, असा पुत्र मला दे. आणि जी भवानी माता होती, ज्या भवानी मातेनी यांची ही मागणी ऐकली आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांच्या पोटी जन्माला आला शिवाजी महाराज, ज्यांना आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज. आज त्यांचे गोडवे, त्यांचा आदर्श प्रत्येक पिढी घेत आहे. आणि अशा या राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवाजी महाराजांना घडविलं, रामायण महाभारतातील गोष्टी त्यांना सांगितल्या. शिवबाला सांगितलं, बाळा शिवबा, तू राजघराण्यात जन्माला आलास तरी तू कसा राहिला पाहिजे, एक सामान्य माणसासारखं तुझं जीवन राहिलं पाहिजे. कारण सामान्य लोकांच्यासाठी रयतेचा राजा तुला व्हायचा आहे. या सर्व शेतकऱ्यांचा राजा तुला व्हायचा आहे, सामान्य लोकांचा राजा व्हायचा आहे. त्या लोकांच्या मध्ये तुझं जीवन तू जगलं पाहिजे. आणि असं जीवन त्यांनी तिला सांगितलं. आणि त्यांचे गुरु झाले कोंडदेव, दादोजी कोंडदेव, हे शिवाजी महाराजांचे गुरु. आणि यांच्या गुरुच्या सानिध्यात शिवाजी महाराजांची युद्धकलेची तयारी सुरू झाली. आणि हा म्हणता म्हणता शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी छोटेखानी मावळे आपल्या हातात घेऊन जय्यत तयारी सुरू केली आणि एका पाठोपाठ एक किल्ले सर केले. मोगलांना सळो की पळो केलं. अफजल खानाचा पुतळा काढला आणि शाहिस्ते खानाची बोटं छाटली. असे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना घडविलेल्या त्या माता जिजाऊ माता. प्रत्येक मुलींनी जिजाऊ मातांचा आदर्श घेतला पाहिजे. आज तुम्ही युट्यूबवर किंवा मोबाईलवर बघत असताना गेम्स खेळता किंवा काहीतरी बघता, त्याच्यापेक्षा जिजाऊ मातांनी काय केलं शिवाजी महाराजांच्यासाठी. तुम्हाला सर्वांना वाचता येते, छान मराठी वाचता येते, त्यामुळे मराठीमध्ये अतिशय सुंदर लेख असतात, ते वाचायचे. शहाजी राजेंची पत्नी राजमाता जिजाऊनी काय केलं शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी. त्यांनी स्वतः कसे कष्ट सोसले आणि शिवाजी महाराजांना कसं घडविलं. फक्त कपाळाला सिंदूर लावलं की आपण शिवाजी महाराजांचे भक्त नाही, तर शिवाजी महाराज कसे वागत होते हे तुम्हाला समजायला पाहिजे. शिवाजी महाराज हे अतिशय मातृभक्त होते. आईचा शब्द फूल, जसं आपण फूल झेलतो की नाही त्याप्रमाणे ते झेलायचे. आईचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द.
आईच्या शब्दापुढे ते कधीही पुढे जात नसत, असे ते मातृभक्त होते. अशा या म्हणजे शिवाजी महाराजांना मातृभक्त घडविलेला राजमाता जिजाऊ, त्यांनी असंख्य अशा कष्ट सोसलं, शिवाजी महाराजांना घडविलं. आणि त्याचप्रमाणे आणि आज आपण सर्वजण गर्वाने हिंदू स्वतःला म्हणवून घेतो. आणि अशा या आदर्श राजाचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे आणि आदर्श मातेचा सुद्धा आदर्श घेतला पाहिजे. प्रत्येक मुलींनी जिजाऊंचं चरित्र वाचलं पाहिजे. जिजाऊ कशा होत्या, त्यांनी कसं घडविलं, त्यांनी स्वतः काय केलं शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी, कोणकोणता त्याग केला, म्हणजे हे सर्व तुम्हाला तिथे चरित्र तुम्ही जर वाचलात तर तुमच्यामध्ये त्या कशा होत्या हा आदर्श तुमच्यामध्ये येईल, त्यांच्या कार्याची प्रेरणा तुमच्यामध्ये येईल. आज तुम्ही सर्वजण लहान आहात, शाळेला येता, आम्ही सांगितलेली भाषणं ऐकता, गोष्टी ऐकता. एका वेळेला मोठ्या होता की नाही तेव्हा समजते की आपण जीवन कसं जगायला पाहिजे. एक आदर्श गृहिणी, एक आदर्श पत्नी, एक आदर्श नागरिक, एक आदर्श मुलगी आणि एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून तुम्ही प्रत्येकाने आपलं जीवन जगायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आदर्श घडण्यासाठी काय व्हायला पाहिजे, अगोदर आदर्श लोकांची चरित्र वाचली पाहिजे, त्यांचे जे चांगले विचार आहेत ते आत्मसात केले पाहिजे. प्रत्येक मुलांनी शिवाजी महाराजांचे गुण स्वतःमध्ये घेतले पाहिजेत. शिवाजी महाराज होते कसे हे स्वतः समजलं पाहिजे. जिजाऊंनी त्यांना कसं घडवलं हे समजलं पाहिजे. फक्त आपण टिळा लावून आलो म्हणजे शिवाजी महाराज नव्हे, तर प्रत्येक मुलांनी स्त्रियांचा आदर करायला शिकायला पाहिजे, मुलींचा आदर करायला शिकायला पाहिजे. प्रत्येक मुलगी ही माझी भगिनी आहे किंवा माझ्या या राष्ट्रातील ती एक स्त्री आहे, स्त्रीचा तिला जगण्याचा अधिकार आहे. म्हणून प्रत्येक मुलांनी मुलींचा आदर केला पाहिजे. एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून, एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून प्रत्येक मुलांनी मुलींचा आदर केला पाहिजे. जर तुम्ही मुलींचा आदर कराल तर सर्व मुली आमच्या या समाजामध्ये सुरक्षित राहतील. आणि शिवाजी महाराजांच्या वेळेला प्रत्येक स्त्रीला ते कोणत्या रूपात पाहायचे, आईच्या. प्रत्येक स्त्रीला ते काय म्हणायचे, आई. म्हणजे एवढा आदर ते प्रत्येक स्त्रीला देत असत. आणि असंच आजच्या या म्हणजे प्रत्येक मुलांनी आपल्या मुलींच्या भगिनींच्या बद्दल किंवा स्त्रियांच्या बद्दल आदर ठेवला तर जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्री कशी सुरक्षित होती की नाही, तशी सुद्धा आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्री सुरक्षित राहील. तेव्हा समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन ज्या जाती आहेत यांनी या उदात्त लोकांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. त्याप्रमाणे अशा या महान राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या कार्याबद्दल मी त्याला विनम्र अभिवादन करते. आणि आज तसंच कुणाची जयंती आहे, श्री स्वामी विवेकानंदांची जयंती. यांचं कार्य तरी टीचरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे, छोट्या छोट्या गोष्टीही सांगितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल जेवढं तुम्ही वाचाल तेवढं कमी आहे. महाज्ञानी, महापंडित, ज्यांच्याकडे अथांग असा ज्ञानाचा सागर होता, समुद्र होता ज्ञानाचा. समुद्र म्हणजे काय, अथांग, ज्याचा अंत आहे काय समुद्राचा नाही, जिथे पाहाल तिथे पाणी. तसं स्वामी विवेकानंदांचे जिथं तुम्ही म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचा जर शोध घेतला तर जिथं पाहावं तिथं तुम्हाला ज्ञान दिसेल. असे महान विवेकानंद, बघा विवेकानंद, असे हे विवेकानंद ज्यांचं छोटेपणीचं नाव काय होतं, नरेंद्रनाथ दत्त. आणि हे नरेंद्रनाथ दत्ताची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला म्हणजे अनुसरून आहे ती लहान मुलांना. तर एकदा स्वामीजी प्रवचन देत बसले होते आणि एक मुलगा तिकडे आला, जवळपास एक 20-22 वर्षाचा मुलगा होता. तो आला आणि म्हणाला, स्वामीजी मला की नाही फार वाईट सवयी आहेत. मी पान खातो, तंबाखू खातो, खोटं बोलतो, चहाडी करतो आणि कधी कधी चोरीही करतो. आणि मला हे सगळे वाईट, हे चांगले गुण आहेत का वाईट आहेत, म्हणजे सगळे वाईट गुण मला सोडायचे आहेत. मला चोरी करायची नाहीये, मला काय ते आपलं पान खायचं नाहीये, चुना खायचा नाहीये, मला खरं बोलायचं आहे, चहाडी वगैरे करायची नाही आणि मला माझ्या आई वडिलांचा एक चांगला मुलगा बनून राहायचा आहे. पण मला ह्या जे दुर्गुण आहेत माझ्यामध्ये, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सुटतच नाही झाल्यात. कितीही प्रयत्न केला तरी सुटेच ना, कितीही प्रयत्न केला तरी सुटेच ना. म्हणून मी शेवटी तुमच्याकडे आलो. मला काय करा, तुम्ही काहीतरी उपाय सुचवा की जेणेकरून माझ्या या दुर्गुणांचा नाश होईल. स्वामीजी हसले आणि म्हणाले, ठीक आहे, थांब हा, तुला सांगतो. तू काय कर, त्याच्या अगोदर इथे जी बाग आहे की नाही त्या बागेमध्ये जाऊन असा फेरफटका मारून ये जा.
एक 10 मिनिटांनी सांगतात. मग तो मुलगा त्या बागेमध्ये जातो फेरफटका मारायला. तर फेरफटका मारायला जाताना बागेमध्ये छान छान अशी झाडं असतात आणि त्या झाडाला एक व्यक्ती अशी घट्ट मिठी मारून थांबलेला असतो झाडाला आणि काय म्हणतो, ए झाडा सोड मला, ए झाडा सोड मला, ए झाडा सोड मला. तो बघतो तो युवक आणि म्हणतो, हसायला लागतो. अरे मूर्ख आहे का काय, झाडाला स्वतःच मिठी मारून ठेवलाय आणि झाडाला काय म्हणायला लागलाय, सोड मला सोड मला. वेडा आहे वाटतं म्हणून हसतो आणि स्वामीजींच्याकडे येऊन म्हणतो, स्वामीजी ते पहा तुमचा शिष्य वेडा झालाय, स्वतःच त्यांना झाडाला मिठी मारून ठेवलेली आहे आणि म्हणतोय काय, सोड मला सोड मला. मग ठीक आहे म्हणतात. मग तुझं पण तसंच आहे. स्वामीजी म्हणतात त्या युवकाला, तुझं पण तसंच आहे, तू सुद्धा दुर्गुणांना स्वतः आत ठेवून बसलास आणि स्वतःला दुर्गुणांना काय म्हणतोस, सोडा मला सोडा मला सोडा. मग ते दुर्गुण तुला सोडून जाणार आहेत काय? झाडाला तू सोडल्यानंतर तू मोकळा होणार. तसंच तुझ्या दुर्गुणांना तू जेव्हा सोडशील तेव्हा तू मोकळा होणार आणि तुझ्यामध्ये चांगले गुण येणार. म्हणून दुर्गुणांना सोडून जाण्यापेक्षा आपण दुर्गुणांना काय करायचं, सोडायचं. दुर्गुणांना म्हणायचं नाही, सोडा मला सोडा मला सोडा मला. ते सोडून जाणार आहे काय? नाही. तुम्ही खरं बोलायला शिकायला पाहिजे, तुम्ही अभ्यास करायला शिकायला पाहिजे, तुम्ही म्हणजे जे काय आहे त्या वाईट सवयी त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे, तरच तुमच्यातून त्या वाईट सवयी जातील. दररोज तुम्ही शाळेला यायला पाहिजे, दररोज अभ्यास करायला पाहिजे, तर मग चांगले गुण तुमच्यामध्ये येतील. आणि मग पुढे तसाच जातो. मग पुढे गेल्यानंतर तिथं झाडांना खत घालत असतात. खत घालत अतिशय घाणेरडा वास येत असतो खत घालत असताना. मग हा नाकाला रुमाल लावतो आणि पुढे जातो. शी 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 किती घाण वास येतोय, हा किती घाण खत घालतात त्या झाडांना असं म्हणत नाकाला रुमाल करून तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर तिथं आणि झाडं असतात आणि तिथे छान अशा छान छान गुलाबाची, चाफ्याची, वेगळ्या वेगळ्या छान असा सुगंध देणारी झाडं असतात आणि त्या झाडातून सुंदर अशी फुलं उमललेली असतात आणि त्या फुलांचा सुगंध चोहीकडे दरवळलेला असतो आणि तो सुगंध त्या युवकाला येतो आणि नाकाचा रुमाल काढून तो म्हणतो, अरे वा किती सुंदर सुगंध येतोय, मस्तच वास येतोय, अरे वा असं म्हणतो. मग स्वामीजी तिथे येतात आणि म्हणतात, याच्यातून तू काय शिकलास? या झाडांना आम्ही काय घातलं? खत घातलं. त्या खताना किती दुर्गंध येत होता, पण किती घाण वास येतो, पण त्या झाडांनी तो घाण वास स्वतः ग्रहण केला आणि फुलातून तुला कोणता वास दिला? सुंदर वास दिला. म्हणून मनुष्याचं जीवन असं असायला पाहिजे, म्हणजे जिथं काही दुर्गुण असतील, वाईट असतील, ते त्याच्यापासून दूर राहावं आणि लोकांना आपले चांगले गुण, चांगला आदर्श आणि आपल्या चांगली वागणूक लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. तेव्हा सर्व मुलांना ही एकच विनंती आहे की तुमच्यामध्ये ज्या वाईट सवयी असतील, चहाडी करणे, खोटं बोलणे, चोरी करणे, या सगळ्या सवयी आजपासून बंद करायच्या. कारण आम्ही रोजच्या रोज दरवर्षी या जयंत्या साजऱ्या करतो, होय की नाही? कोणत्या तरी महापुरुषांची भाषणं तुमच्या समोर होतात. मग आजच्या दिवशी आम्ही काय घ्यायचं विवेकानंदांच्या जीवनातून, राजमाता जिजाऊंच्या जीवनातून, हे तुम्ही ठरवलं पाहिजे की आजपासून मी चोरी करणार नाही, आजपासून मी चहाडी करणार नाही, आजपासून मी खरं बोलेन. असा एक निश्चय दरवर्षी करायचा आणि असे चांगले 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 निश्चय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केला तर एक दिवस तुमचं सुद्धा जीवन काय बनतं? आदर्श बनतं. आणि मग तुम्ही सुद्धा मरावे, जसे ही लोक आहेत यांच्याबद्दल म्हणजे मरावे तरी कीर्ती रूपे उरावे, यांचा अंत होऊन कितीतरी वर्ष झालेली आहेत, शेकडो वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा आम्ही प्रत्येक पिढीमध्ये त्यांची जयंती साजरी करतो. का? तर त्यांनी केलेल्या कार्यात. तर आपल्या परमेश्वराने आम्हाला छान असा जन्म दिलेला आहे, मनुष्य जन्म. आपण कोणत्याही प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये जन्मामध्ये आहोत का? नाही. आम्हाला वाचता येतं, लिहिता येतं, बोलता येतं, सगळे शरीराचे अवयव अतिशय चांगले व्यवस्थित आहेत. या शरीराचा, या ज्ञानाचा आणि या बुद्धीचा वापर करून मनुष्य जन्माचा उद्धार करण्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आई वडिलांचे चांगला मुलगा, आई वडिलांची चांगली मुलगी आणि समाजाची एक चांगली व्यक्ती म्हणून आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. तर तुम्ही छान सुजाण नागरिक बनाल तर आमचा सुद्धा देश काय होईल? प्रगतीपथावर जाईल. कारण तुमच्यामुळेच आमचा देश घडतो. देश असा वरच्यावर कशाने घडतो? काय देश म्हणजे काय? देश म्हणजे तुम्ही आणि आम्ही.
देशातले नागरिक. मग देशातले नागरिकच सुजाण असतील तर देश सुद्धा चांगला बनेल. ओके. मग अशा पद्धतीनं प्रत्येक मुलांनी चांगले ते गुण घ्या, चांगले ते शिका आणि वाईट ते सोडून द्या. तेव्हा मला इथे बोलण्याची संधी दिली आणि माझे 4 शब्द सर्वांनी शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा श्री स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंना माझा विनम्र अभिवादन करत माझे मी 2 शब्द आटोपते. खूप सुंदर.